परीन केव्हाही अनादर केला, स्वधर्म राखिला शिष्याचा. गुरुमुखातून बाहेर आले, योग्यायोग्य नाही पाहिले, वचन वरचे वरी झेलिले, पाणीही वाहिले गुरुगृही. ऐसी चालली गुरुसेवा, शिरडीसी यावे केव्हा केव्हा. ऐसे होऊ लागले जेव्हा, काय मग तेव्हा जाहले. ऐसे वरचे वरी होऊ लागले, राहत्या सची राहू लागले. फारची फकीरा नादी भरले, वाटले अंतरले शिरडीला. जनासी वाटे जव्हार अल्ली, साईसी निजयोग बळे आकळी. साईची तो कळा वेगळी, अभिमान जाळी देहाचा. साईंसी कोठून आला अभिमान, श्रोते सहज करीतील अनुमान. परी हे लोकसंग्रहार्थ आचरण, अवतरण कार्य हेच. शिरडीस्थ बाबांचे प्रेमी भक्त, बाबांचे ठाई अति आसक्त. तया ते बाबांपासून वियुक्त, राहणे अयुक्त वाटले. साई सर्वस्वी तया आधीन, पाहून ग्रामस्थ उद्विग्न मन. कैसे करावे तया स्वाधीन, विचारी निमग्न जाहले. जैसे कनक आणि कांती, जैसा दीप आणि दीप्ती. तैसीची हे गुरु शिष्य स्थिती, ऐक्य प्रतीती उभयासी. मग ते शिरडीचे भक्त मंडळ, गेले राहत्यास त्या इदग्याजवळ. पाहू प्रयत्न वेचून प्रबळ, बाबांसह सकळ मग परतू. बाबा तै देती उलट बुद्धी, फकीर आहे महाक्रोधी. लागू नका तयाचे नादी, तो मज कधीच न विसंबे. तुम्ही येथून करा पलायन, आताच येईल गावातून. करील तुमचे निसंतान, परम कठीण क्रोध त्याचा. राग तयाचा मोठा कडक, येताची होईल लाल भडक. जा जा निघून जा की तडक, धरा की सडक शिरडीची. आता पुढे काय कर्तव्यता, बाबा तो कथिती उलटी कथा. इतुक्यात फकीर आला अवचिता,